हा नाही चतुर्थ कर आकारणीमध्येच आहे ना. 22% ते 27% नियम आहे. शासनाचा जो नियम आहे ना त्यामध्ये काय म्हणतात, करपात्र मूल्याच्या 1.5 पटीने जास्त असणार नाही. 1.5 पटीने 100 रुपये आहे म्हणून समजू तर 150 रुपयापर्यंत करता येते. पण आपण फक्त 10% वाढवलाय, 110 रुपये केले 100 रुपये असलेलं. नाही आणि क वर्ग नगरपालिकेमध्ये किमान 22% आणि कमाल 27%. तो तर आम्हाला माहिती 23 केलेला आहे. पण आता 23 करायचं काय गरज आहे तुम्हाला? आता आमच्या बघा मग मूलभूत गरजा तुम्ही दिल्या का आम्हाला? पाणी 2017 पासून आमच्या पाण्याचं चाललंय, ड्रेनेजचं चाललंय, रस्त्याचं चाललंय. तुम्ही आमच्या लोकांना टॅक्स, चला मी टॅक्स भरायला लावतो लोकांना, पण तुम्ही मूलभूत गरजा दिल्या का? पाणी आहे का व्यवस्थित? सगळं ज्या गोष्टी साहेब बघा मलाही माहिती आहे शासनाच्या माध्यमातून काही गोष्टी तुमच्या त्रुटी राहिल्या. तुमच्या आधीच्या सेवा असतील, त्यांच्या सेवा असतील, आजही तुम्हाला माहिती आहे अंडरग्राऊंड तुमचं चालू आहे का? आम्हाला पाणी मिळतंय का वेळेवर? जे टाक्या केल्या त्या टाक्याचं पण तुम्ही ना चांगलं काम नाही, ते गाळतात. हा त्याचं पाणी सप्लाय हे 4 वेळा. जर ही पाईपलाईन 4 वेळा टाकत असाल तुम्ही गोडवांच्या तिथली, तिची नीट म्हणजे त्याची क्वालिटी आहे का? आणि बरं एका मला 1500 रुपये असताना तुम्हाला 30,000 रुपये आला ना, 30,000 रुपये आला ना. 10% तो तर साहेब समजा काय आलं की तुम्ही जी मूल्यावर किंमत आहे म्हणजे पहिले 106 रुपये स्क्वेअर फूट होतं, आता तो 386 केला. त्यामुळे ना रेट एवढे वाढले टॅक्सचे. तुम्ही 10% म्हणता पण ते मूल्यावरती किंमत वाढवल्यामुळे लोकांना सर्वे कुणी केला रे? 386 केला. सर्वे करत असताना मला सांगा मातीची घरं नाही ना, मग 4 झोन येतं, मग ते झोनचा आम्हाला केलाय का? तो केला लोकांना. मग कुठं येतो? आलेल्या त्या लोकांच्या साहेबिया घेतल्या का? सांगा ना, कुणी घेतला? त्या साहेब घेतल्या का? म्हणजे वापरावरून आणि बांधकामाच्या माझ्या तुमचं काय घेणं देणं? माझं घर मातीचं आहे, लाडे मॅडम माझं घर मात्र आम्हाला टॅक्स दाखवतो. आज पण जा माझी बिल्डिंग तर थोडी पडलेली आहे, तुम्ही नुसते फोटो काढता त्याला. बरं हे नाही ना होणार, शक्य नाही ना. आम्ही उद्या आव्हान करणारच आहे काय करायचं ते, पण तुम्हाला शक्य होईल ते काय करता साहेब काय करा, 19 तारखेपर्यंत हरकती दाखल करायला लावा, त्यावर सुनावणी होईल. काही त्रुटी राहिल्या माहितीये दुरुस्त होत्या. ऐका ना, तुम्ही म्हणता की 10% वाढवली, परंतु 10% वाढवत असताना सुद्धा तुम्ही सरसकट 25 ते 1000 रुपये वाढवले. माझ्याकडे पुरावे गरीब मूल्य जे आहे नाही तेच आहे ना. तुम्ही कर वर्धित मूल्य जे 22% 23% केले, शिवाय 4 वर्ष केलं ते 1% त्याच्यातही वाढवलाय तुम्ही. आणि 10% 4 वर्षाची वाढवली. आणि मग हे किती टक्के झाले? हे 4 वर्षासाठी 40% आणि हा 1%. हे 10% पेक्षा जास्त. अहो सर, हे तुम्ही सांगतात वेगळं, परंतु आज बिल ज्याला 1,500 रुपये बिल होतं, 2,000 रुपये बिल होतं, त्याला डायरेक्ट 31,000 रुपये बिल आलंय. नाही त्या झोनच्या प्रकारानुसार ते आलेलं नाही झोन नाही. नाही 2 प्रकार असतात, त्यांच्या एक लक्षात ठेवा. एक तर तो सर्वे करून आहे तो विषय. आम्ही सगळ्यात महत्वाचं आहे, आमचं तळेगाव हे सेकंड होम नाही. इथं काय आमच्या इंडस्ट्री एरिया आहे का काय आहे? लोक रिटायरमेंट झाल्यानंतर याच्यात राहिला. बरं तुम्ही मग आमच्या सगळ्या प्रॉपर्ट्या घ्या ना, आम्हाला भाडं द्या सगळ्या प्रॉपर्ट्या द्या भाडं आम्हाला. तुम्हाला एवढं वाटतं तर काय? बघा इथं न्याय देताना सगळ्या लोकांना चांगला दिला पाहिजे. काही गोष्टी असू द्या साहेब, लोकांना जर नसेल आपण दिलासा देईल तर आपण ही संस्था शासकीय संस्था ही कोणासाठी आहे? कोणासाठी? बरं तुम्ही सांगा, पाणी देताय तुम्ही, कचऱ्याचं व्यवस्थित होते का? तुम्हाला लाईट व्यवस्थित आहे का? अंडरग्राऊंड व्यवस्थित आहे का? सगळ्या गोष्टी आहे का तुमच्या? आणि कोणती जी सर्वे कंपनी आली तिला जर तुम्ही पैसे घेतले नसेल किंवा दिले असेल, त्यांनी काम नीट केलंय का? बरं जाऊ द्या, ते पण जाऊ द्या. तुमच्या इथली लोकांनी काम केले का व्यवस्थित? त्यांनी बघायला पाहिजे ना किती रुपये कर्ज आहे किती. मग पगार फुकट घेतात का हे? साहेब आपलं लक्ष असू नाही तर नसू, तो तिथला तुमचा हेड क्लार्क असेल, कोण असेल नेमलेला असेल टॅक्सवर,
त्यांनी त्याचं बघायला नको. नाही, ते आता नाही साहेब काय ना मेन मूल्य आहे ना, मूल्यावरती किंमत आहे ना ती कमी केली पाहिजे, ती जास्त वाढवली त्याच्यामुळे टॅक्स वाढला, पर्सेंटेज मध्ये नाही वाढला. तपासणी करून घेतलेलं आहे आणि नाही, कर मूल्य नाही, निर्धारण नाही. अधिकाऱ्याकडून सर, नाही, तो कर मूल्य तोच रेट कमी करा. हे बघा, तुम्ही कामच नीट नाही केली. हे बघा, हे मागच्या वर्षीचं 1199 रुपये बिल आहे. किती आहे? हा. आता किती आलंय त्याला तुम्ही वाढून पाठवल्यानंतर किती आहे? 31,717. कशाच्या आधारे केले, कुणी हा? केले? हे 10% वाढ आहे का? 10% वाढ आहे का? नाही, बाकीचे कर सुद्धा त्या प्रमाणे वाढले आहेत ना. किती कर, किती वाढवले ते कारण ना, हे तर समोर आहे ना. 10% वाढवलेलं आहे. अहो 10% नाही. मूल्यावर्धित कर जो नाही, तो ऐका त्यांनी ना काय सर, ना, assessable value वाढवून कर त्यांनी. जो आहे ना 22% 23% केला तुम्ही, तो चुकीचा आहे. आणि 10% प्लस वरती वाढवलाय. नाही तसा नाही विषय. बरं का, विषय असा आहे की ज्याची वास्तविक किंमत आहे ना तुमची पहिले 106 रुपये स्क्वेअर फीटला पकड होते, आता 386 पकडला, तेव्हा तो टॅक्स एवढा वाढला. तुमची जी मूल्याधित जे अमाऊंट आहे त्याच्यावर तुम्ही 23% केलं ना, ती जी अमाऊंट ती चुकीची 386 रुपये किंवा काय असेल ती पूर्वी 106 होती. करयोग मूल्याप्रमाणेच केलेलं नाही नाही, पण ती आहे ना एवढी चुकीची आहे. जर 2018ला 106 रुपये होती आणि 2024ला 386 झाली. नाही नाही, शासनाच आहे. थांबा, हे थांबा. द्या, हा बोला बोला मॅडम. फोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अमरावतीची तिला आपण सर्वेक्षणाचा ठेका दिलेला होता. तर सर्वेक्षणादरम्यान आता आपला ठराव कधीचा झालेला आहे 2022-23 22-23 अखेर पूर्ण होणं गरजेचं होतं. पण आपल्या हातामध्ये इलेक्शन आले, परत मराठा सर्वेक्षण आलं, त्याच्यामुळे ते 22-23 अखेर पूर्ण होऊ शकलं नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला 23-24 साठी सुधारित करून प्रारूप याद्या वगैरे पाठवल्या. आपल्याला दर मंजुरी तिकडनं उशिराने आलेली आहे. तर त्या तो दरम्यानचा जो पिरियड होता त्याच्यामध्ये काही भाडेकरू सोडून गेलेले. भाडेकरूचा विषय नाहीये. सर्वे केल्यानंतर त्यांनी सर्वे बरोबर केला का नाही हे कुणी तपासलं मला ते सांगा. हा, तुमचं काम नाही का? आम्ही हा, सर्वे घरी बसून सर्वे केला का त्यांनी? सर्वेचे जे फॉर्म होते, सर्वे काही म्हणाल, मला जर ठेका मिळाला, मी काम केल्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन कुणी केलं? हा, तुमची लोक हल्ली का तिथनं? तो खरा भाडेकरी गेला का नाही गेला हे सुद्धा पाहिलं का नाही? हा, आयत्या जागेवर खुर्च्या गरम करायच्या, पगार घ्यायचा आणि चालायचं. मला आवाज वाढवायला नका. मी आहे ना लोकांना आव्हान केलं ना, तुमच्या दरवाजापर्यंत सगळे बंद करील मी. हा, साहेबांकडे का आलो मी? हा, तुमचं काम तुम्हाला नको करायला. बसल्या की लाख रुपये घेता, सर्वे करता. हा, कशाच्या नोटीस? आमच्या हरकती ते नका सांगू मला. मी 25 वर्ष इथं काही झक मारली नाही. हा, 25 वर्ष इथं नगरसेवक आहे, मला माहिती आहे हरकतींचं काय होतं काय नाही. दर 4 वर्षांनी सुधारित करणं गरजेचं आहे. सुधारित ते नका सांगू मला, मला माहिती आहे काय करायचं आणि काय नाही. माझा प्रश्न एवढा आहे, तुम्ही ज्याला सर्वे दिला कोण आहे? ज्याला सर्वे दिला लागलेला असल्यामुळे टॅक्स तो तसा आलेला आहे. मग तुमचं काम नाही तपासायचं? तुमचं काम नाही तपासायचं? आपण हरकती कशासाठी मागवताय? जर ऐका, कितीला दिला टाका? भरपूर आलेले आहेत, पण त्याच्यावरती डायरेक्ट त्या कुठलाही निर्णय घेतला जात नाही. साहेब तुम्ही म्हणता ना हरकती, मॅडम बघितल्या जात नाही. मॅडम तुम्ही इकडे लक्षात द्या. तुम्ही म्हणता ना हरकती कशाला यायला पाहिजे? तुम्ही नीट काम केल्यानंतर हरकती कशासाठी यायला पाहिजे मला सांगा. त्यासाठी आम्ही 2 वेळा सर्वेक्षण फॉर्म तपासून घेतले. कोणाकडून? कोणाकडून? लिपिक घरी बसतो, लिपिकाला काय माहितीये? तुमचा सर्वे जातो दारामध्ये बदल झालेला. आम्ही 2 वेळा सर्वेक्षण फॉर्म तपासून घेतलेले. ओ मॅडम जरा नीट बोला तुम्ही. जे काय मोगम बोलायचं किंवा कागदावरचं बोलू नका. आम्हाला माहितीये आम्ही का आणला माणूस. आमच्या नगरपालिकेतली लोक नीट काम करत नव्हती म्हणून आपण ते आणलं. तर घरी बसल्या त्याच्यावर आम्ही हरकती घेतल्या. 2017ला पण झालं, असंच झालं. आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्या हरकतीमध्ये किती जणांवर आजपर्यंत तुम्ही रिशेबल केला, न्याय दिला सांगा बरं.
किती जणांना दिला ते सांगा. किरकोळ नाही साहेब, त्या किरकोळ नाही. आमच्या लोकांना न्याय द्यायचं जे आहे साहेब, न्याय द्यायचं काम तुमचं. नाही सुनावण्या ऐकून घ्या सर. सुनावणी कधी होती? जर तुम्ही बिल परफेक्ट पाठवली 10% वाढीची तर सुनावणी योग्य राहील की बाबा ह्याच्यावरती सुनावणी घ्यायची की तुमच्याकडे भाडेकरी आहे का नाही. ऐकून घ्या ना, तुमच्याकडे भाडेकरी आहे का नाही ह्याच्यावर सुनावणी होणार आहे, बाकी काहीच नाहीये. सिस्टीम तुम्ही चांगली ठेवा ना. आता मी तुम्हाला 2 बिल दाखवली तर उदाहरणं. ठेकेदाराचं बिल दिलं का रे अरुण? ठेकेदारांनी चुकीचं काम केलं. मला माहिती आहे ना. आणि हे काय बोलतात आता? नाही क्रॉस चेक कोण करतं साहेब? ठेकेदारांनी काम केल्यावर म्हणतो क्रॉस चेक आपलं कर मूल्य निर्धारण अधिकारी जे असतात ना, कोण आहे? अजून एकदा करतात. कोण आहे? टाउन प्लॅनिंग ऑफिसर. कोण आहे ते? आपल्या इथं टीपीला आहे ना माणूस. टीपीला माणूस आहे ना. टाउन प्लॅनिंग वरून आणला ना माणूस. हा ना इथं समोर एडीटीपी असतात ते. एडीटीपी नंतर येतो तुम्हाला हरकतीला. त्यावेळेस नगराध्यक्ष एक असतो आणि एक सदस्य असतो. त्यावेळेस तुमची त्रिदल समिती बसते. ते कशाला काय सांगता मला? मला कुणी इन्स्पेक्शन केलं तो आणा पुढं. काय कोण गेलं जागेवर? कोण गेलं फील्डवर? कोण गेलं फील्डवर? साहेब मला एक माहिती सर्वेक्षण तुमच्या एजन्सीनी केलंय. आपल्या टीमनी जे आहे ना पूर्ण त्याची तपासणी वगैरे केलेली आहे. त्या एजन्सीचे पैसे दिले का? नाही. त्याचे देऊ नये कुठलं समजा. आणि दुसरं चुकीचं आलंय. पत्र दिलं ते आता मी पत्र दिलेलं काय आलं ते अरुण? त्याचं काय उत्तरच नाही आलं. 2 उदाहरणं दिली त्याचं मला स्पष्टीकरण द्या. एकाचं 1999 होतं 1199, त्याचा 31,000 कसा झाला. एकाचं 5.5 होतं त्याचा 34,000 कसा झाला टॅक्स? त्याचं सांगा. आता सांगा मॅडम, त्याचं उदाहरण द्या. नाहीये. चला आता दाखवतो. सांगायला पाहिजे भाडेकरी. तुम्ही जा क्रॉस चेक करायला नको का? आम्ही कशाला सांगायला पाहिजे? क्रॉस चेक करायला नको का? नगरपालिका कशासाठी पगार घेते? आम्हाला काय देणं नाही. तुमचं काम केलं ना, द्या मस्टरवर हे नाव सांग. मस्टर आणि इथं पुन्हा हा ना इकडं बघा. खरं सगळ्यांसमोर खरं खोटं आणि किती टक्क्यांनी वाढलं ते पण सांगा इथं. म्हणजे तुम्ही कामं कशी करता ते पण लक्षात येईल आम्हाला. आणि 70 ते 80% हरकत येणार आहे. काय काम केलं सांगा. अरे मी तर आज पण सांगणार आहे, आव्हान करणार आहे. 2017 मध्ये तळेगाव वाल्यांनी ऐकलं नाही. आज मी सांगतो 1 रुपया पण भरायचा नाही. हरकती द्यायला तुम्ही व्हॉट्सअप नंबर दिला पाहिजे, मेल आयडी दिला पाहिजे. काय देतो? इथं येऊन तुम्हाला भरायचे का? काय काम करता तुम्ही? दिला का व्हॉट्सअप नंबर? दिला का मेल आयडी? व्हॉट्सअप नंबर सगळ्यांसाठी पब्लिक आहे. कधी दिला? आता जाहीर केलं का? कुठले पत्रकार बांधवांनी सांगा जाहीर केला यांनी व्हॉट्सअप नंबर तक्रारीसाठी केलाय ना. ऐका ना, कुणाला डिक्लेअर केला? हरकती जमा केलेले. अहो इथं पत्रकार आहे, पत्रकार बांधव आहेत ना. तुमचं म्हणणं आहे हरकती नगरपालिकेत येऊन द्याव्या. हा अरे मला आहे ना त्या लोखंडे काकांनी मला मग व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपचा नंबर आहे. व्हॉट्सअपचा एक नंबर बी आहे. ऐकून घ्या सर. तुम्ही तुमचं काम आहे ना त्यांना सांगायचं. हिडन नंबर आहे का? हिडन नंबर नाहीये. मॅडम पत्रकार परिषद घेऊन हे तुमचा मेल आयडी नंबर, तुमचा व्हॉट्सअप नंबर तक्रारीसाठी ओपन करायला पाहिजे होता. कुठं सांगितलंय? पत्रकार बांधव आहे ना इथं. कुठं सांगितलंय? तुम्ही सांगितलंय का? म्हणून सांगितलं का नाही? नाही नंबर चालू आहे का? चालू आहे ना. अवकाशासाठी चालू आहे ते सांगा ना. सगळ्या तक्रारी बिलामध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय का? जे तुम्ही बिल दिलं त्याला व्हॉट्सअप नंबर नाही आहे. सगळ्या तक्रारीसाठी दिलेला आहे नाही. साहेब त्याच्यामध्ये आपल्या मेल आहे. मेल आयडी मॅडम ऐका ना 1 मिनिट. आता तुम्हाला नाव सांगतो, ते नंबर सांगतो. इथं नागरिकांपुढे क्लिअर करा आम्ही असा टॅक्स वाढवलाय ह्या पद्धतीने. दाखवा मला. हा ना, मागची पावती भरल्याची आहे आणि आत्ताचा आलेला टॅक्स आहे. चला कशाला लय तुम्ही बोलायला लावता? बघू कसं काम करताय. काय नाहीये नोटीस दाखवायची. आहे ना. हे काय सगळं दोन्ही दाखवतो. बिल भरल्याची पावती दाखवा. दोन्ही दाखवतो ना. हे पावत्या आण रे. भाऊ इकडे जा. कोण आहे? पावती पुस्तक कोण करतं रे? पावत्या कोण पाठवतोय? किती आलाय त्याला? 34,000 काय आहे ना? 10,000 मासिक भाडे लागले सर. अहो ऐकून घ्या ना, आमचा प्रश्न तोच आहे मॅडम. 10,000 मासिक भाडं लावता, परंतु तुम्ही व्हेरिफिकेशनला जात नाही. खरंच भाडेकरी आहे का? आणि बर आता विषय काय आहे? मागचा हा किती आहे टॅक्स? त्याला किती भरलाय?
5,718. हा. आता किती आलाय? 34,000. कुठल्या बेसवर काढला तुम्ही? भाडेकरूंचा दाखला. मग तो अहो लहान नका आहे का? यायचं का तिचं बघायला? नाही, मग आता चालायचं का? चला चालायचं का? हे पत्रकार घेऊन जाऊ. चला भाडेकरी आहे का बघू ना. जरी भाडेकरी असेल तर एवढं टॅक्स घेतात का? अरे नाही, टॅक्स घ्यायचा नाही, असेल भाडं तर तेवढं होईल. अहो, हा? त्या माणसाने हप्ता भरायचा का ह्यांचा टॅक्स भरायचा का त्याचं घर चालवायचं? भाड्यात तो जरी एखादी प्रॉपर्टी घेतली तरी मग त्यांनी काय करायचं नक्की? टॅक्सच भरत बसायचं, मग बाकी कसं करायचं? प्रश्न एवढा कुठे टॅक्स आणि जे आला तळेगावच निघालाय का? पिंपरी चिंचवडला नाही, कुठं नाही असं जे आहे. सगळीकडे आहे मॅडम. मग तिकडं कसा घेतला जात नाही भाडेकरांकडून? मला व्हेरिफिकेशनला जायचंय का आता? जायचंय का चला. तिथं? आता याचं ऐका, एक मला ते सांगू नका. मला व्हेरिफिकेशन पाहिजे आता भाडेकरी आहे तिथं म्हणून आम्ही सांगतो आहे. तुम्हीच तपासा, आम्ही बसतो तिथं. जा त्या घरामध्ये लॉक लावलेलं आहे ते घर. बरं, आता एक दुकान आहे, दुकान बंद आहे, कडलकर कॉलनीतलं दुकान आहे. 1199 मागच्या वर्षीचा टॅक्स आहे, त्याने भरलेला आहे. आता किती आलाय? आता त्याला टॅक्स आलाय 31,717. दुकानाच्या भाड्यानुसार लागलं. अहो भाडं कुठून आणता? बंद आहे दुकान. अरे दुकान आहे ना हे बघा, बंद. मी एक गोष्ट सांगते. सर्वेक्षणादरम्यान सर्वेक्षण करायला जातात, हा. तिथे जर व्यक्ती उपलब्ध असेल तर त्यांच्याकडून माहिती घ्या. सह्या घेता का? साहेब घेता. सह्या घेता हो, का? सह्या घेता का? नोटिसा सुद्धा विषय दिल्या. वेगळे. हो, अहो, सह्या घेता सह्या का? घ्या ना. ऐका ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तळेगावात मी उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं, विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. माझ्या घरावर दुसऱ्या प्रॉपर्टीचं नाव टाकून दिले. हे बघा, माझ्या बंगल्याचा फोटो बंगल्याचा फोटो. आणि एका महिलेला, एक महिला आहे कोणतरी, काय तपासणी? एक मिनिट, नाही, नाही, नाही. 2 मिनिटं म्हणजे थांबा. असं नाही नाही, जय श्री श्यामकांत मांडे. माझ्या ताई 2 मिनिट थांबा. साहेब मॅडम ऐका. नाही 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 नाही, अहो साहेब ऐका ना. हे आता माझ्या 2 बंगले आहेत. दोन्ही बंगल्यावरती जयश्री श्यामकांत मांडे म्हणून कोणाच्या प्रॉपर्टीचं नाव आलं बघा. फोटो ते बघा माझे. फोटो तर गणेश काकडेचं बंगल्याचं आहे. बघा तिकडे बघा, हा? समोर बघा. हे त्याच्यावरती गणेश काकडेंच्या प्रॉपर्टीवर नाव चढवलंय जय श्री श्यामकांत मांडे. दोन्ही बंगले खाली पण बंगले. सगळ्याच मेजर आहे ना. सगळ्याच मेजर चूक आहे. सगळ्यात म्हणजे आता आम्ही जर लोकप्रतिनिधी आहे, आमचा असं तर बाकी यांचं काय सर? किशोरजी, काय हा बघ ना किशोरजी. पाहिलं ना. आता हे बिल नाही आणलं मी. जयश्री बंगल्याचा फोटो माझ्या, घरातून शिवणकाम करायचंच नाही. बंगल्याचं माझं आणि मला दिले काय कारवाई केली? जयश्री श्यामकांत मांडे. काय संबंध आहे? दोन्ही प्रॉपर्टी तसंच केलं ते. काय होतं? मागची प्रॉपर्टी मला काय म्हणायचे 10% लावतात. कशी लावली? येते ना. 2,000 सालचा लावलाय. 2,000 सालचा जेरो. हो साहेब, आता हे जे भाडं नंतर पाहिजे होतं. किमान मासिक भाडे ऐका ना, किमान मासिक भाडे हे कशाच्या आधारावर काढले? करयोग्य मूल्य ठरवून. नाही नाही, पण मूल्य जो असतो ना ऐका. स्क्वेअर मीटर, हा, तो कोणी ठरवून तो कर भोगीदाराला अधिकारी. आणि तो विचारला का? तो प्रसिद्ध करता तो बरोबर आहे का? हा? मग नाही, 106 तो काढला का? नाही नाही, अहो, तुम्ही शासन काय करायचं? मंजुरी काय करायची आम्हाला? हा? शासन टेक्निकल अधिकारी जे असतात ना साहेब याच्यामध्ये काय करू शकतात ते सांगा आम्हाला. यामध्ये सर्वे पाहिजे. एक मिनिट किशोर ऐका, थांबा. किशोर, पहिलं पत्र देणे. ज्या ठेकेदारांनी काम केलेले त्याचा 1 रुपया देऊ नये. 1 रुपया देऊ नये. परत रिसर्वे झाला पाहिजे, एक लक्षात ठेवा. आणि तोचपर्यंत आव्हान करा सगळ्या लोकांना, 1 रुपया टॅक्स भरू नका. काय व्हायचं ते बघू. मी आदरणीय दादा आणि मुख्यमंत्र्यांकडे काय जायचं ते जाईल. हा, मला काय करायचं ते मी करल. तुमच्या माहिती ऐकतो. पण तळेगावातल्या नागरिकांनी 1 रुपया भरायचा नाही. यांना मस्ती आलेली आहे आपल्या पैशावर. कारण की माझ्या नागरिकांना जर पाण्याची सोय नसेल मिळत, ड्रेनेजचा विषय नसेल होत, रस्त्याचा, आणि रस्ते केले तर गटरी नको ठेवायला तुम्हाला.
पाणी रस्त्यावरनं पळतंय. उद्या आला केलं की रस्ता खराब होणारच आहे ना. साधा कोण आहे तो टेक्निकलवाला? हा, चेंबर खाली गेले. आम्ही करणार का काम? जो माणूस काम करत असताना का करत नाही नीट सर्वे? का करत नाही? नुसतं अरे तुमची भांडणं ठेवा तिकडं, काय असेल ते कोण नेत्या फित्यांशी. आम्हाला काय करायचंय? आमच्या नागरिकांना कशाला घेता विटीस? हा, आम्ही आहे ना. तुम्ही तुमचं नाही पटलं, काय झालं गावातलं तर आम्हाला सांगा. इथं नगरसेवक आहे, आम्ही आहे. हा, ज्यांच्याशी नाही जमत नाही नका जमू द्या साहेब. त्यांचा राग आमच्या लोकांवर कशाला काढता? नाही साहेब एक लक्षात ठेवा. कोणताही अधिकारी तुम्ही जाता 3 वर्ष करून, तो चेंबर आहे ना फार जुना येतो. तो जो चेंबर काय करायचं आम्हाला साहेब? मला काय केलेला आहे. हो, किती वर्ष आले तुम्ही ड्रेनेजचे पाईप टाकले? किती वर्ष ड्रेनेजचे पाईप टाकले चालू आले? सर पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे का नाही सांगा. पाणी खराब येतं का नाही? याचा वापर करतो साहेब. हो साहेब, तुमचे पगारच हे करायला लावतो. 10% किती पैसे वाटतात ना तुमचे, त्याच्यामध्ये भागवा पगार. जोडून या भाऊ या. ए सुनील भाऊ हे बनती रस्ता व्यवस्थित केला पाहिजे ना. परत तसंच टाकून दिले. किती दिवस झाले तसंच ठेवले. नाही साहेब, रस्ता केल्यानंतर किती दिवसानंतर तुम्ही खंदायला पाईपलाईन परवानगी देता? नवीन रस्त्यावर दिले ना. जर नवीन रस्ता केला असेल, स्टॉप केलाय ते. माझ्या इथं केलं ना बाबा. असं मी तर तुम्हाला का मग कोणत्या अधिकाऱ्यांनी केलं ते काम? कोणत्या अधिकाऱ्यांनी केलं? का केलं ते? कुणी परवानगी दिली? बनसोडेंना बोलवा. नाही आम्हाला त्याशी हो साहेब, या टॅक्सच्या संदर्भामध्ये बोला. हे ना 106चा 386 रुपये कुठल्या कायद्याने झालाय आणि किती झालाय ते दाखव मला. कुठे सांगा मला. काय केलं? काय कुठल्या याच्यात गणित काय केली तुम्ही? 106चा 386 करायला संकलित कर 3828 रुपये. तो नाही 106 रुपये असताना तुम्ही मी 306 केला. तो कसा केला? 86 कसा केला? कुठल्या आधारे केला आणि कॅल्क्युलेशन काय केलं दाखवा. त्याच्यामुळे सगळ्या टॅक्स वाढले. आता साहेब, अहो सगळ्यात महत्वाचं आहे ना, ती बकवास कोणती एजन्सी आणली त्यांच्या हातात काही नाही. अहो त्यांचे काय एजन्सीच्या हातात नाही ते. मग काय फक्त सर्वे करायचे. थांबा. मातीची किती घरं आहेत? मातीची घरं किती आहेत आणि पत्र्याची घरं किती आहेत? दाखवा, सांगा मला. टोटल 38,000 माझ्या घराचं आहे 598 रविवार पेठ, तळेगाव, दाभाडे. बापू जयवंतराव भेगडेचं घर दाखवा. कशामध्ये? हे घ्या माझं घर बघू. आता मातीचं घर आहे, याचं घर आहे, कॉन्क्रीटची घरं किती आहेत? पोलिसांचं काय कच्ची घरं किती आहेत? दाखवा. मागवा. डाटा मागवा. तुम्ही कशासाठी आले? कुणी बोलवलं तुम्हाला? करायला आले का? कशाला म्हणजे? साहेब बंदोबस्त बाहेर पोलिसांची गरज पडली ना, तुम्ही अशा कशी आले? मग दबाव आणता का आमच्या? आमच्या आदेशाने आम्हाला पण एवढे काम नाही. तुम्ही आम्ही काय प्रश्न मांडायचे का नाही? आम्ही प्रश्न विचारतो म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. आमचा कुठला मग तुमचा कशी काय आले इथं? तुम्ही आले म्हणून नागरिक इथं हे होतं ना. बोलायला घाबरता ना. काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही आले कसे काय बाहेर? तुमचा प्रश्न काय बोलायचं तुम्ही बोलू शकता. आले कसे बाहेर? आम्हाला सांगितलं काय प्रॉब्लेम आहे? बाकी अतिरिक्तपणा काय होणार नाही. काय होणार नाही. त्या संदर्भात दबाव तंत्राचा भाग आहे. पोलिसांचं काय काम आहे साहेब? हा दबाव तंत्राचा भाग आहे. प्रश्न विचारतो की नाही आम्ही? मग काहीच बोल नाही. तुम्ही प्रश्न विचारू शकता. विचारणार आम्ही. त्यांचं काय काम आहे इथं? सभागृह आहे, नगरपालिका आहे. तुमचं काय काम आहे? तुम्ही बोलवलं संरक्षण माहितलं का? नाही. कसे काय आले?
तुमचं मग कसे tax काय आहे आले? का? साहेबांनी बोलवलं. हो साहेब, तुमचा टॅक्सचा प्रश्न असेल तर मला द्या मांडा टॅक्सचा आता काय प्रश्न. tax? कशाला पाहिजे होतं? मग कशाला पाहिजे पोलीस? मला काय वाटलं आमदार साहेब आले म्हणून आले. कुठलं? त्यांच्या मागे आले 4-5 जण. हे बघा साहेब, अशा काहीच नाहीये. तुमचे प्रश्न रास्त आहेत, असतील तर ते कायदेच असतील. आपल्याला काही हस्तक्षेप नाहीये, फक्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडून राहिला. कायदा सुव्यवस्था नाही, थांबा ना. काय केलं तर कारवाई करा ना. हो, काय केलं तर कारवाई करा ना. हो, कायदा सुव्यवस्था म्हणजे साहेब सक्षम आहेत. साहेब सक्षम आहेत. हो साहेब, आम्ही दरोडा केला. मग कायदा सुव्यवस्था हे झालं म्हणजे आम्हाला सांगितलं जर लोकप्रतिनिधी इथं आले कोणी सांगितलं? तर तुम्हाला कोणी सांगितलं? हा? बोलताना शब्द बोला, वापरा ना. वरिष्ठांच्या आदेशानं आलेलो आहोत साहेब. कोणाच्या? वरिष्ठांच्या हो, वरिष्ठाच्या अधिकाऱ्यांनी आलं तर बाहेर थांबायचं ना. आलेलो नाहीये. हा? कोणत्या वरिष्ठाच्या अधिकाऱ्यांनी? बरं, जाऊ द्या. आपला प्रश्न मांडा. काहीच नाही. आपले जे प्रश्न आहेत ते continue करा. काही प्रॉब्लेम बरं आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम हे काढा ना माझं 598 रुपया पेट कशात धरलंय घर. साहेब ते 106 386 कसे झाले आणि त्याच्यात तुम्ही आता ऐका ना. हो, आणि त्याच्यात प्रॉपर्टी होय. बघा ना. हो, किती प्रकारच्या त्याच्यात property तुम्ही आहेत, number of 4 ते 6 हजार पण हे पण भाड्यात वाढ केली, ते पण केलंय ते मूल्यवर देत. नाही याचं 106चं 386 कसे झाले सांगा. सांगता आलं पाहिजे हे तुम्हाला. हा. चुकून झालं असेल तर ते पण सांगायचं. नाही चुकून नाही ना. काही करायचं नाही म्हणजे मोगम दिलेली आहेत अशी काम न करता. सगळं सर्वे आताच पंच नाव लक्ष घालायचं. झालं आपल्याला माहिती पाहिजे. अहो, तुम्हाला फॉर्म्युला माहिती नसेल तर कशाला काम करता इथं? हा? शासनाने तुम्हाला नियुक्त केले काय? भाकरी खायला दिले का? ते जुनं 1992 आहे, त्याच्यामध्ये दर कमी आहे. हे अलीकडे बांधकाम आहे. पुढं बांधकाम आहे, कलर आहे. नाही बांधकाम नाहीये. तिथं बांधकामाचं वर्ष दिसतं तुला. 18ला 2. अहो काय साहेब. आणि नवीनच आहे ना, जुनच आहे. मग पूर्ण एकच आहे. अरे अंकुश भाऊचं घर जाऊन बघ अजून. जुनं याला दर कमीच राहतो. मग त्यांनी बघा ना तिथं. बाहेरून त्यांनी कलर केला म्हणजे झालं नवीन, त्यांनी लिहिलं नवीन. तो रेट आहे ना 386 मग तेच आहे ना. मग आम्ही सांगतो काय नवीन दिसतं. अहो साहेब, तुम्ही तिथले अधिकारी आहे ना, एक लक्षात ठेवा. आता काय अरे नाही. 386 रुपये पकडला. अरे शासनाचं नाही, सर्वेक्षण वगैरे असतं ना ते प्रॉपर्टीच्या प्रकारावरून, कुठल्या झोन मध्ये आहे, कुठल्या प्रकारची आहे, वापर काय आहे त्याचा, मग त्याचा वापर आहे. बरं मला सांगा, कशा प्रकारचे तुमचे झोन्स आहेत आणि त्या त्या प्रकारामध्ये काय काय वापरण्यात काय काय रेट आहे ते सांगा. सांगा ना. तुम्ही मुख्य अधिकारी आहे ना, सांगा. किंवा तो अधिकारी कोण आहे त्यांनी सांगा. आपले जे तळेगावचे जे आहेत ना 4 झोन केलेले आहेत बरं का. आणि त्यामध्ये कसं असतं, शहराचं प्रथम झोन करणे, 4 झोन केले. त्यामध्ये कसं असतंय की हे झोन केले कोणी केले? तुम्ही केले? आम्हीच केले. हा, मग तुम्ही केले तर त्याचे डिक्लेरेशन करायला नको झोनचे काय काय आहेत काय काय नाही. हा, नागरिकांना त्याला कळायला नको. डिक्लेरेशनचं असं काही का नाही? असं काय का नको करायला? असं का नको? का नको? का नको? नाही, तुम्ही केलं म्हणजे सगळं का तुम्ही देवे का? नाही, आम्ही मग तुम्ही देवे शासन ह्याच्यानुसार नाही शासन. अरे शासनाचं काय करायचं? शासनाच्या किती त्रुट्या दाखवू? हा, ते नका सांगू ना. अरे तो आदेश नाही झोन केले, डिक्लेरेशन करायला पाहिजे होतं. हा भाग या झोनला येतोय, तो भाग त्या झोनला येतोय, त्याच्याप्रमाणे हे होणार आहे. तुम्हाला माहिती होतं ना टॅक्सचा असा विषय होणार आहे किंवा कर वाढल्यानंतर असा विषय येणार आहे. का झालं नाही तुमचे कागदपत्र असे? तुमची फाईल अपडेट आहे का? का लोकांना आम्हाला बोलायला जागा दिल्या? साहेब, याला आता तुम्ही सांगा आम्हाला काय करायचं आणि काय नाही. हा, काही नाही, हे केलेत ना, झोन केलेत ना. झोन केल्या तर झोन तुमच्या मनाने केले ना. मनाली नाही. बघा अहो साहेब, मला डिक्लेरेशन केलं का तुम्ही? डिक्लेरेशन करायचं असं काही हे नाही. असं करायचं नसेल तर मग काय बंधनकारक नाही. बंधनकारक नाही. झोनचं नाही ना, जे आहे ना. मनमारी काय म्हणजे आम्ही केलेला आहे. भाऊ यांची आहे ना, यांचा वाद दुसऱ्याशी,
नागरिकांना वेटीची धरलंय 80% हे तुम्हाला माहिती नसेल ना, मी सांगतो. हरकत येणार. हा, ही नगरपालिका अशी आहे. साहेब ह्याच्यात तुम्हाला फेरफार करता येणार आहे का नाही नाही येणार हे सांगा. कारण याचा फेरफार करा आणि जर नाही केलं तर आम्ही तळेगाव अख्खं शहर येणार बंद करून टाकू साहेब आणि बंद करायचं नाही. या काही माणसाने येणार टॅक्स भरायचा नाही, काहीच भरायचं नाही. बोर्ड लावून टाकू. नाही ना, बोर्ड लावायचे तर आहेच आहे उद्यापासून बोर्ड. प्लस आहे ना, आता आहे ना सगळे एक किशोर पत्रकार परिषद घे रे. हे अरुण, हे बाबा अध्यक्ष, पत्रकार परिषद घे, डिक्लेअर कर. एका जुनी कोण भरणार नाही, एक माणूस बसून बंद पण करू तळेगाव. भाऊ भाऊंना आमचा पाठिंबा आहे. नंतर एकही रुपया भरायचा नाही. ते नाही भरायचा आणि यांच्या निषेधार्थ एक दिवस तळेगाव बंद ठेवा. बस, बाकी काही करू नका. बरं, जाऊ दे साहेब. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमचा कारभार टाकू ना इथं तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही आम्हाला बघा, आम्हाला काय तुमच्याशी काय म्हणण्याप्रमाणे असं काहीच नसतं. हा, बरं, शासन निर्णयाप्रमाणे शासन निर्णय केला ना साहेब तुम्ही. आता त्या एजन्सीची नेमणूक जी आहे, एजन्सीच्या आधारे टेंडरच्या आधी त्याला मान्यता पण घ्यायला पाहिजे होती. तुम्ही मान्यता का नाही घेतली? मान्यता 2023 ची घेतली तर आता तुम्ही सर्वे तुम्ही 2024 ला काय केलं? मान्यता घेतली ना. नाही, मला 2022-23 मध्ये जे घेतली. हे आणा रे, प्रोसिडिंग आणा इथं. प्रोसिडिंग डेस्क कुठे? हे आणा प्रोसिडिंग डेस्क इथं. मला दाखव. हे उपसूचना त्याच्यावर ठराव पण दाखवा. चला दाखवा. कुणाचा सूचक आणि अनुमोदक आहे ते पण दाखवा. आणा रे प्रोसिडिंग. कोण असेल ते सांगा की. हा, डे टू डे प्रोसिडिंग लिहितो ना आपण. मीटिंग झाल्यानंतर प्रोसिडिंग लिहितो ना. कुणी सह्या केल्या आम्हालाही कळू द्या. काय करताय तुम्ही? हा ना, काय बोलताय राव सर? आम्हालाही माहिती आहे ना कशा प्रोसिडिंग लिहितात आणि काय करतायत. हा, नाही 2022 काय तुमच्याशी वाद नाहीये. ऐका, 2022 ला झालेला आहे. अहो 2022 ला झाला तर 2000 असा ठराव आहे का की तो सातत्याने कंटिन्यू करायचा? हा, त्या वेळेस जर असेल ना त्या वेळेस नंतर मुदतवाढ घेतलेली. कुणी घेतली? कोणत्या मुदतवाढीला कुणी दिली ते सांगा. प्रशासकला तुम्ही दिले ना. मग प्रशासकने जरी उद्या मुदतवाढ दिली तर आयुष्यभर मुदतवाढ देणार का तुम्ही? आयुष्यभर नाही, प्रोसिजर कम्प्लीट होईल. हो साहेब, तुम्ही घटनेच्या बाहेर जाऊ नका. अजिबात आम्ही जातच नाही. तुम्ही कागदी घोडे नाचवता, त्याचे किती पैसे तुम्ही म्हटले ना 1 रुपया नाही दिला. अकाउंटंट पुढे बघू द्या तर खरं किती रुपयाचा चेक दिला. बोलावा ना अकाउंटला, चीफ अकाउंटला बोलवा. त्याचं बिल काढलंय का नाही? हा, सूर्य हा चैत्र कळेल. हा, आपण काम केलेले. तुम्ही आंधळ्यासारखं तुमच्या लोकांवर विश्वास ठेवता. ही पण 10 वाजता येणार, 5 वाजता तर जायच्या आधीच 3:30लाच पाय धुतलेले असतात आणि जातात घरी. काय काम करणार हे? यांना काय घेणे? आपल्याला बदली होऊन जाणार आहे 3 वर्षानंतर. मेले तर मेले. त्याला कारणीभूत आहे ना इथले पुढारी पण आहे, ज्यांनी लक्ष घालायला पाहिजे, ज्यांनी वाद करत बसले ना. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना त्रास झाला, सर्वसामान्य माणसाला. हा, का आपल्याला अंकुश ठेवता नाही आलं सीओवर? का नाही ठेवता आलं या स्टाफवर? सगळ्यात मोठा प्रश्न. बरं, काही चाललंय जाऊ द्या, काही चाललंय जाऊ द्या. अरे कशासाठी? लोक आपलीच आहेत ना. बरं, तुम्हालाही सुद्धा सारा जनाची नाही मनाची सगळ्यांना वाटली पाहिजे साहेब. तुम्ही पण माणूस आहे. हा, तुम्ही असते तर तुम्ही काय केलं असतं? तुम्हाला आहे पगार सगळं खालीवरती. तरी हे पद्धतीनंच करतोय सध्या. अगोदर काय झालेलं आहे ते आपल्याला माहित नाही. आम्हाला काय सांगताय? आम्हाला चालू आहे. हो, आम्ही 15-25 वर्षात आम्ही काम चुकीचं झालेलं नाहीये आणि होणारही नाही. हो, हेच आम्हाला पाहिजे. 2 मिनिट पद्धतीने ऐका ना. आता मी जे दाखवलं ना 5,500 34,000 कसं टॅक्स लागला त्याचं उत्तर नाहीये ना तुमच्याकडं. सांगा ना. हे केलंय ना. काय केलंय? मूल्य वाढवलेलं आहे. मूल्य वाढवलं, त्याचं मूल्य वाढून तेवढी येते का अमाऊंट? करा, दाखवा ना. 5,500 किती होते? एखाद्या वेळेस काही चुकून ऐका ना, ऐका चुकून त्यावर हरकत घ्या.
नाही घेणार ना हरकत. आम्ही हरकत तुम्ही घेणार ना नाही. योग्य बिल द्या, त्याच्यावर हरकत घेऊ. योग्य बिलं द्या. नाही 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 हो हो थांबा. काय म्हणतो ऐका ना बघा इथं आहे ना कर संकलन विभागानेच काय म्हणलेलं आहे की किरकोळ दुरुस्त्या नाव, मोबाईल नंबर, पत्ता, घर क्रमांक इत्यादी चुकीचे लागले असेल तर नगर परिषद कार्यालयात दुरुस्त करून मिळेल. आता त्याची हरकत नोंदवायची आहे. आता मग तुम्ही रकमेसाठी हरकत नोंदवायची आहे. हे तुमचं पत्र आहे. हे तुमचं पत्र आहे ना. तुम्ही लय मागाशी वरती सगळे वर मान करून बोलत होते ना. मी बोलणार नाही गलिच्छेमध्ये. ह्याच्यावर ईमेल ऍड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर आहे का? टाका. कोणाचा असू द्या, कोणाचा. तुमच्या माणसाने आणून दिले माझ्या हातात. तुमच्या माणसाने दिले आणून माझ्या हातात कागद. हो साहेब तुम्ही ऑनलाईन हा कागद कुणी दिला? मग तुम्ही तळेगाव नगरपालिकेच्या बाहेरचा आहे का? मग याच्यात का नाही? नाही तुम्ही मला सांगा याचा विषय केला. ऑनलाईन कर संकलन करता, बँकेतही तुम्ही परस्पर भरायला लावता, अकाउंट नंबर दिलेला आहे. मग तुम्ही हरकतीसाठी व्हॉट्सअप नंबर, मेल आयडी का नाही ओपन केला? मेल आयडी आहे ना. अहो तुम्ही पत्रकार परिषद घेऊन तुम्ही हे करायच्या आधी टॅक्स पावत्या पाठवायच्या आधी टॅक्स पावतीवर आहे का? इथंच पत्रकार आहेत. मेल आयडी सांगितलेला आहे, व्हॉट्सअप नंबर सांगितलं ना मागच्या पत्रकार पुढे परिषदेत. सांगितलं बोला ना. नाही सांगितलं म्हणते ते काय कोणत्या पत्रकारांनी सांगितलं? मग पत्रकार तुम्ही खोटं बोलताय. मग शासन दाबताय का? नंबर आहे तुमच्याकडे वेबसाईट आहे, ईमेल आयडी आहे, दिलाय ना. अहो साहेब मावती टॅक्सी पावती घेऊन ये. टॅक्सी पावती घेऊन ये. हे कोण नवीन व्हॅल्युएशनचा बिझनेस चालू केला काय? नाही वतीने सांगतो अण्णा, कुठल्याही नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी, अधिकृत अधिकाऱ्याने आम्हाला कुठलाही असा कागद दिला नाही, कुठली लिंक पाठवली नाही किंवा कुठली माहिती दिली नाही की यावर तुम्ही तक्रार निवारण करा. आता बोला. आमचं ते कोण नाही. आम्ही इथे सहज बोलवले. आमचं तुमच्याला सदिच्छा भेट द्यायची होती. मला वाटलं तुम्ही आमचं ऐकसाल आणि याच्यामध्ये फेर विचार करसाल आणि आमच्या लोकांना आनंद मी होईल. काय म्हणतो साहेब, यात काही हे असेल ना, त्रुटी यात असतील, काही नाही. त्या 100% त्रुटी आहे. त्या दूर करण्यात येतीलच म्हणतो ना मी. आधी आहे मग ते ना, त्रुटी असल्यावर या 100% सगळ्या- ऐका ना साहेब, तुम्ही आमची विनंती आहे तुम्हाला. ऐका ना, ते तुम्ही म्हणले ना, त्रुटी असली तर करावंच लागतं नाही ते. नाही, तुम्ही करावंच लागेल ना. ऐका, त्रुटी एकदा परत चेक करा, पुनर्व चेक करू ना. करा. हा, त्याला वेळ द्या. आता काही नका, तर मला फ्रेश तुम्ही आहे ना परत टॅक्स करा आणि तो पाठवा. फ्रेश टॅक्स परत एकदा पाठवा. कसं हे करता येईल, सर्व करता येईल. नाही सगळ्याच लोकांचं करा ना. सगळ्या लोकांचं सर्वे करा झालेलं ना. आहे ते. अहो सर्वे झाला पण आहे ना, बिल बरोबर आहेत का? बिल बरोबर झालेली आहे तर बोला ना. द्या चुकीची म्हणा असतील बिलं. तर त्या दुरुस्त होतील ना. कधी सुनावणीमध्ये. कधी सुनावणी घेतल्यावर थांबा हो सुनावणीमध्ये होतील ना. ऐका ना, तुम्ही म्हणताय तुम्ही त्याच्या ह्याच्या बिलावरती लिहिलेलं आहे, जर हरकत आली तरच तुमची तक्रार ग्राह्य धरण्यात येईल, नाहीतर तुमचा हा टॅक्स लागू हे तुम्हाला मान्य आहे असं समजलं जाईल. हे तुमच्या त्याच्यावर सूचना आहे. अहो त्याच्यावर सूचना आहे. आणि या बघा ऐकून घ्या, माणसाला पद्धतच 2 आहे. मिनिट माणसाला असं काही 1 नाही. महिना जरी टॅक्स भरायला उशीर झाला, महिन्याला 2% व्याज आहे, म्हणजे वर्षाला शासनाने जे 24 दिलेलं आहे, टक्के. त्या पद्धतीनंच आहे ते. अहो आम्ही त्याला नाही म्हणत नाहीये. वेगळं काहीच केलं नाही अहो आम्ही. आम्ही त्याला नाही म्हणत नाहीये, परंतु मला तुम्ही सांगा, आज जो टॅक्स वाढवलाय तुम्ही, एक साईडला म्हणताय की तुम्ही भाड्यावर आधारित कर तुम्ही आकारताय आणि दुसरीकडे तुम्ही मूल्यावर आधारित कशावर करयोग्य मूल्य. हा ना, मग भाड्यावर आधारितच 10% घसारा वजा जाता. अहो पण आहे ना सर, तुम्हाला माहितीये का 10% आता काढायचं. तुम्ही दरवर्षी 10% वाढवणार आहे पुढच्या 4 वर्षात. हा? दरवर्षी 10% वाढवणार आहे ना, मासिक भाडेवाढ. हो. हा, बरोबर आहे ना. मग 4 वर्षाचे किती आले? 40% झाले ना. 4 वर्षांनी अहो मॅडम ऐका ना, दरवर्षी वाढीव 10% घेणार आहे का नाही दरवर्षी तुम्ही? नाही हो. अहो